नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तरी ते भूमीला अजूनही शुद्ध आलेले नसते. आकाशने खूप प्रयत्न केलेले असतात, म्हणजे अगदी तिला जे जे काही आवडतं ते सगळं तिच्यासाठी केलेलं असतं. त्याने मोगऱ्याची फुलंसुद्धा आणलेली असतात. तिला काही झाल्यानंतर टाळी द्यायला आवडते. तो म्हणतो की मी आता तुझ्यासाठी जोक करतोय, तू प्लीज मला टाळी दे. त्यानंतर त्याने इथे गणपती बाप्पांच्या समोर ढोलसुद्धा वाजवलेला असतो, जेणेकरून भूमीची स्मृती परत यावी आणि ती लवकरात लवकर शुद्धीवरती यावी. यासाठी आकाशने आपल्या परीने खूप जास्त प्रयत्न केलेले असतात, पण इथे शेवटीला आकाशच्या प्रयत्नांना यश येतं आणि भूमी शुद्धीवरती सुद्धा येते आणि तिची मेमरीसुद्धा परत आलेली असते. तर इथे बाप्पाच्या कृपेमुळे आता भूमीची मेमरी परत येत इथे तिची स्मृतीसुद्धा परत आलेली असते. आणि बाप्पाच्या कृपेमुळे भूमीची स्मृती तर परत आलेलीच असते, पण त्याचबरोबर स्मृती परत आल्यानंतर आता बॉम्ब ब्लास्टच्या मागे रागिणीचा हात आहे. आणि त्याचबरोबर खोट्या केसमध्ये सुद्धा रागिणीनेच आकाशला फसवलं होतं आणि आकाशच्या आईवडिलांचा जो काही अपघात झालेला असतो त्याच्या मागे सुद्धा रागिणीचा हात आहे. आणि इथे आकाश जो लहान मुलांसारखा वागत असतो, त्याची स्मृती गेलेली असते, त्याच्या मागे सुद्धा रागिणीचाच हात असतो, कारण तीच त्याला गोळ्या खायला देत असते. हे सगळं कारस्थान आता भूमी आकाशच्या समोर उघडकीस आणते, कारण तिची स्मृती परत आल्यामुळे जे जे काही आधी घडलं होतं ते सगळं आता इथे भूमीला आठवतं. आणि त्यामुळे भूमी आता संपूर्ण महाजन कुटुंब आणि पटवर्धन कुटुंब यांच्यासमोर रागिणीचा कच्चा चिठ्ठा ते आता काढते आणि त्याचबरोबर आकाशला सर्व काही सत्य सांगते. आणि त्याचमुळे इथे आकाशला आता सगळं सत्य कळल्यानंतर तो लगेचच रागिणीची रवानगी जेलमध्ये करतो आणि तिला खडी फोडायला पाठवतो. तर इथे हे सगळं सविस्तरपणे कसं काय घडतं हे आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे भूमीचा खूपच मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो, तिच्या डोक्याला सुद्धा मार लागलेला असतो आणि त्याचबरोबर कोल्ड स्टोअरमध्ये तिची अवस्था खूपच जास्त बिकट झाल्यामुळे इथे हॉस्पिटलमध्ये भूमी ॲडमिट असते, पण ती शुद्धीवरती आलेली नसते. भूमी शुद्धीवरती यावी त्यासाठी आकाशने खूप प्रयत्न केलेले असतात आणि त्याचबरोबर डॉक्टरसुद्धा आपले प्रयत्न चालूच ठेवतात, तरीसुद्धा भूमीची स्मृती काही परत येत नाही. तेव्हा इथे सगळेजण आता गणपती बाप्पाच्या समोर जातात आणि प्रार्थना करत असतात की भूमीला लवकरात लवकर शुद्ध येऊ दे. सगळ्यांनी अन्न पाणीसुद्धा सोडलेलं असतं. आजी, मानसी, आकाश सगळेजण उपाशी तापाशी भूमीची काळजी असल्यामुळे तिच्यासाठी इथे प्रार्थना करत असतात. अगदी आकाश आता उपवाससुद्धा करतो. आकाश म्हणतो की गणपती बाप्पा 2 दिवसानंतर तुझं आगमन होणार आहे या मंडळामध्ये, त्याच्यामुळे मी आता तुझ्यासमोर माझ्या भूमीसाठी प्रार्थना करतोय. जर तुला सुद्धा असं वाटत असेल की तुझं आगमन झाल्यानंतर भूमीच्या हातून तुझी सेवा व्हावी, तर माझ्या भूमीची लवकरात लवकर प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ दे आणि ती शुद्धीवरती येऊ दे. जर तुला माझ्या भूमीच्या हातून तुझी सेवा करून घ्यायची असेल तर माझी भूमी माझ्या बरोबरीने इथे उभी हवी. आम्ही दोघंजण बरोबरीने तुझी पूजा करू, तुझी सेवा करू, असं आता आकाश म्हणतो. आकाश म्हणतो, देवा तरीसुद्धा तू माझं ऐकत नसशील ना, तर मी आता तुझ्यासमोर मी एक परीक्षा देणार आहे. मी एक उपवास करणार आहे खूप जास्त कडक. जोवर माझी भूमी शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी इथे ढोल वाजवणार आहे. मग माझा जीव जरी गेला तरीसुद्धा चालेल. तर इथे आकाश आता बोलल्याप्रमाणे स्वतः ढोल वाजवत असतो, जेणेकरून इथे भूमीची लवकरात लवकर शुद्ध परत यावी. त्यासाठी तो आता ढोल वाजवत असतो, पण इथे भूमी काही शुद्धीवरती येत नाही. तर इथे आता बाप्पासुद्धा आकाशची परीक्षा बघत असतात. तो आता त्याची तब्येत खालावेपर्यंत तो ढोल वाजवत असतो. शेवटीला इथे आकाशला चक्कर येते. त्यानंतर आता सगळेजण त्याला थांबवतात. तर इथे भूमीच्या प्रकृतीमध्ये काही बदल होत नसतो. त्यानंतर त्या संधीचा फायदा आता रागिणी उचलते. रागिणी आता कुणी नाही आहे हे बघते आणि तिच्या सलाईनच्या बॉटलमध्ये विषारी इंजेक्शन सोडते, त्यामुळे इथे भूमीचा जीव जाणार असतो. तेव्हा इथे आता बोतलमध्ये विषारी इंजेक्शन सोडल्यानंतर सलाईन चालू करायला जाणार तेवढ्यातच तिथे मानसी येते आणि मानसी म्हणते की आई तुम्ही इथे काय करताय. तेव्हा इथे रागिणी म्हणते काही नाही गं, मी भूमीला बघायला आले होते. त्यानंतर इथे सलाईन बंद झालेली असते. तेव्हा मानसी आता सिस्टरला बोलावते. सिस्टरला बोलावल्यानंतर इथे आता सिस्टर म्हणतात की या सलाईनची काही गरज नाही आहे, आपण ही काढून दुसरी सलाईन लावूया. त्यामुळे इथे आता गणपती बाप्पांच्या आशीर्वादामुळे भूमीचा जीव वाचवलेला असतो. तर इथे सिस्टर ज्या सलाईनमध्ये रागिणीने विषारी इंजेक्शन सोडलेलं असतं ती सलाईन बाजूला करतात आणि त्या जागी आता दुसरी सलाईन लावलेली असते. त्यामुळे इथे भूमीचा जीव वाचलेला असतो.
पण इथे आता जेव्हा डॉक्टर भूमीला चेक करायला येतात तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की यांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे. जर 24 तासाच्या आतमध्ये यांना शुद्ध आली नाही तर मात्र यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तेव्हा इथे मानसीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती आकाशला असा मेसेज करून सांगते की ताईची प्रकृती खूपच जास्त बिघडलेली आहे. 24 तासाच्या आत जर तिला शुद्ध नाही आली तर तिचा जीव वाचणं हे अशक्य आहे. तेव्हा इथे आकाश आता हॉस्पिटललाच यायला निघालेला असतो. तेव्हा तो मेसेज बघितल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो म्हणतो काय भूमीच्या प्रकृतीमध्ये खूपच जास्त बिघाड झालेला आहे. तेवढ्यातच आता गणपती बाप्पांचं आगमन होत असतं. तेव्हा आता आकाश जातो आणि गणपती बाप्पांच्या समोर उभा राहतो आणि म्हणत असतो की देवा ही तुझ्या आणि माझ्यामधली परीक्षा आहे. म्हणजे जर मी खरोखर तुझा एक चांगला भक्त आहे तर माझ्या भूमीला लवकरात लवकर शुद्धीवरती आण. जर माझी भूमी शुद्धीवरती आली तर तुझं आणि माझं नातं घट्ट होईल. कारण ही तुझ्या आणि माझ्या नात्याची आता परीक्षा आहे असं समज. माझी भूमी लवकरात लवकर शुद्धीवरती यायला पाहिजे असं आकाश म्हणतो. आणि गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी भूमी आता शुद्धीवरती येते. आणि नुसती शुद्धीवरती येत नाही तर भूमीची मेमरीसुद्धा परत आलेली असते. आणि त्याचबरोबर रागिणीने जे जे काही कारस्थान केलेलं असतं ते सगळं आता भूमीला आठवतं. तरी ते भूमी डोळे उघडत असताना बॉम्ब ब्लास्टचं प्रकरण तिच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि रागिणीने जी काही तिला मारण्याची व्यवस्था केलेली असते ते सगळं आता भूमीला आठवतं. तरी ते आकाश आणि भूमी दोघं जण बोटमध्ये असताना रागिणीने बॉम्ब ब्लास्ट केलेला असतो. पण त्यातूनही आकाश आणि भूमी दोघे जण वाचलेले असतात. त्यानंतर अनेकदा भूमीला आणि आकाशला रागिणीने मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे सगळं आता भूमीला आठवतं. आणि भूमी शुद्धीवरती आल्यानंतर आता रागिणीकडे हात दाखवते. तेव्हा रागिणी म्हणते ही भूमी माझ्याकडे का हात दाखवते, हिची काही मेमरीसुद्धा परत आली की काय. त्यानंतर मानसी आता खूप खुश होते आणि लगेचच आकाशला फोन करून सांगते की ताई शुद्धीवरती आलेली आहे. तेव्हा आकाश धावत पळत आता हॉस्पिटलला येतो. आकाश हॉस्पिटलला आल्यानंतर लगेचच तो भूमीला भेटतो. आणि मग इथे भूमी आकाशला मिठी मारते आणि म्हणते की आकाश मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि तेव्हा आकाश म्हणतो बोल ना भूमी, तुला जे काही बोलायचं आहे ते सगळं सांग. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश मला मारण्याच्या मागे कुणाचा हात होता तुला ऐकायचं आहे का. पण हे बघ मन घट्ट करून ऐक आणि मी जे काही सांगेन ना माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. कारण ती व्यक्ती तुझ्या जवळची आहे. तर हे सगळं रागिणी आत्याने केलेलं आहे. तरी ते आकाशला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा भूमी म्हणते की रघु काकांनी जाता जाता मला अजून एक सत्य सांगितलं. ते म्हणजे तुझ्या आईवडिलांचा जो काही अपघात झाला त्याच्या मागे सुद्धा रागिणी आत्यांचा हात होता. तुझी स्मृती जाण्याच्या मागे सुद्धा आत्यांचा हात होता. तर बॉम्ब ब्लास्ट प्रकरण जे तू म्हणतोस त्याच्या मागे सुद्धा रागिणी आत्यांचा हात होता. हे सगळं पुराव्यानिश्चित मला माहिती आहे. तेव्हा इथे आकाशला खूप मोठा धक्का बसतो. भूमी म्हणते की आकाश तुझ्यावर तिची खोटी केस केली होती की तू ऑफिसमध्ये फ्रॉड केलेला आहेस. ती सुद्धा खोटी कंप्लेंट आत्यांनीच केली होती. तर इथे हे सगळं भानुशाली आणि आत्या या दोघांनी मिळून केलेलं आहे. कदमने मला CCTV फुटेज दाखवले त्याच्यामध्ये आत्या कुठेही नव्हत्या. पण ते सगळं आत्यानेच घडून आणलेलं आहे. तर इथे आता भूमीने सगळं सत्य आकाशला सांगितलेलं असतं. आणि आकाश हे सगळं ऐकून घेतो आणि भूमीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत तो लगेचच पोलिसांना फोन करतो आणि रागिणीला अटक करायला लावतो. तर इथे आता रागिणीचा पापाचा घडा आता भरलेला आहे. आणि भूमी आणि आकाश दोघं जण मिळून तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देत आता तिची रवानगी कायमची जेलमध्ये करत असतात.